नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा आपण रत्नागिरी या हायवेचं जे अपडेट आहे ते घेतो आहे। कोल्हापूर ते रत्नागिरी, खरा तो नागपूरपासून सुरू होतो, पण सध्या काम चालू आहे कोल्हापूर ते रत्नागिरी। आणि पहिला भाग आपण बघितला आहे। पहिल्या भागात मी तुम्हाला केरले ते साधारण आंबा गाव जे आहे तिथपर्यंत काय आहे अपडेट ते सांगितलं होतं। आणि आता आपण चाललोत आंबा घाटातून साखरप्यापर्यंत। आणि हे आंबा घाटाचं दृश्य आहे। आंबा घाटात अर्थातच मुख्य घाटात कोणतेही काम झालेलं नाही आहे किंवा नाही होणार आहे, कारण मी मागे पण तुम्हाला अपडेट दिलेलं, जी वृत्तपत्रातली बातमी होती त्याचा संदर्भ घेत की 3 ते 4 बोगदे ह्या भागामध्ये होणार आहेत। त्यामुळे मुख्य घाटात कोणतेही काम तुम्हाला दिसणार नाही। इथे जवळ एक मंदिर जे त्याच्यावर वरून दरड कोसळलेली ते आता बांधतायत बघा। पुढच्या 4-5 दिवसात कंप्लीट झालेलं पण असेल, कारण एक छोटं मंदिर होतं इथे। तुम्ही पुढच्या वेळी याल त्यावेळी इथे तुम्हाला ते मंदिर दिसेल। आणि तसंही मी माझे जे व्लॉग अपलोड करतो त्याला एक आठवडा तरी लावतोच, कधी कधी 1-2 आठवडे पण जातात माझ्याकडनं। त्यामुळे नंतर ते काम पुढे गेलेलं तुम्हाला दिसेल तुम्ही ज्यावेळी पुढच्या वेळी फेरी माराल। हा भाग खूपच विलोभनीय आहे, इथे खूप विलोभनीय दृश्य तुम्हाला बघता येतं। मुद्दाम मी सांगेन, तुम्ही कधी आंबा घाटात आलात तर या भागात थांबा, खूप सुंदर दृश्य तुम्ही इथून बघू शकता। हे जे वळण आहे ना पुढचं, ते एकदा झालं की मी तुम्हाला प्रत्यक्ष जिथे काम चालू आहे आंबा घाटामध्ये तो भाग दाखवेन। म्हणजे चक्री वळणाच्याही पुढे खाली एक कळगद्रा रोड आहे जिथून मार्लेश्वरला जाता येतं, तिथून काम सुरू झालेलं आहे। सो तो भाग मी तुम्हाला दाखवेन जिथून काम सुरू झालं आहे। आणि हा जो भाग आहे ना तो विशेष म्हणजे या भागामध्ये अगदी एक चिंचोळा भाग आहे जरा पुढे गेल्यावर, जिथे दोन्ही साईडला दरी आहे। सो मी त्याच्या प्रत्येक आंबा घाटाच्या व्हिडिओमध्ये तो भाग दाखवतो। हा बघा इथेच आहे तो, इथे उजव्या हाताला पण डाव्या हाताला पण दरी आहे। आणि असा पूर्ण घाटामध्ये हा एकच पार्ट आहे आणि तो खूप थोडा आहे, एवढाच आहे, इथे संपेल। ओके, सो आता जिथे घाटाचं काम सुरू होतं आहे हायवेचं, तो भाग मी तुम्हाला दाखवेन। ओके मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता आंबा घाटामध्ये जिथे काम चालू आहे त्या भागात आलेलो आहोत। आणि इथे बघून तुम्हाला असं वाटणारच नाही की हा आंबा घाट आहे। तरी बऱ्यापैकी खाली आलोत आपण, पण तरीही आंबा घाटाचा मुख्य भाग अजून वर जरी संपला असला तरी बऱ्यापैकी जो भाग आहे तो चालू आहे। आणि इथे तुम्ही बघताय सपाटीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे, मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। घाट तोडला आहे त्यांनी बऱ्यापैकी। आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळी पुढच्या वेळी इथे याल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की पूर्वी जे रूप होतं आंबा घाटाचं ते आता वेगळं दिसेल थोडं। मुख्य घाट सोडून म्हणतोय मी, जसं जसं तुम्ही खाली याल तसं तुम्हाला इथे रस्त्याचं काम झालेलं दिसेल बऱ्यापैकी। अर्थात मित्रांनो, हे सपाटीकरणच चालू आहे आणि अजूनही 1-2 आठवड्यानंतर जरी समजा मी व्हिडिओ अपलोड केला तरी ह्यात फार मोठी प्रगती झालेली नसेल, कारण या सपाटीकरणाला खूप वेळ लागणार आहे। बघा तुम्ही दिसताय इथे मशिनरी आहेत, अजून मोठा घाट तोडायचा आहे, मधले सेक्शन तोडायचे आहेत। सो त्यामुळे बराच वेळ जाईल या कामाला। आणि त्यानंतर मग सपाटीकरण एकदा झालं की तोपर्यंत मला शिवशाही आपल्याला ओव्हरटेक करून गेली अगदी दिमाखात। एकदा सपाटीकरण झालं की मित्रांनो तरी पण काम राहतच आणि पावसाळा येईल तोपर्यंत। सो मध्ये कामाला स्टे येणार आहे 100%, थोडा तरी 1-2 महिने तरी। ओके, अशा प्रकारे आपण थोडं अजून पुढे आलोत। अर्थात अजूनही घाट संपलेला नाही आहे, दखीन यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघताय 3 STच्या गाड्या, 3 जनरेशन्स। पुढे परिवर्तन आहे, मध्ये शिवशाही आहे, मागे ही नवीन STची बस आहे लालपरी। सो या सगळ्या लाईनमध्ये चालल्यात आणि ट्रॅफिक जरा थोडंसं वाढलं आहे इथे। अर्थात त्याला कारण आहे घाटामध्ये चालू असलेलं काम। अगदी संथ गतीने गाड्या पुढे जात आहेत सगळ्या। सो तुम्ही बघितलं असेल की या भागामध्ये विशेषतः कोकणामध्ये कामाची सध्या गती काय आहे। इथे पण पुन्हा एकदा दर्शन झाले या तिन्ही गाड्यांचं आणि इथे पण थोडंसं ट्रॅफिक स्लोज आहे। हळूहळू हळू सगळ्या गाड्या पुढे जात आहेत। सो मित्रांनो, आता आपण अगदी घाट जिथे संपतोय तिथपर्यंत आलोत
आणि इथे तुम्ही बघताय हा एक बायपास काढताय तिथून, म्हणजे मुख्य जो चौकी आहे तिथे अर्थात त्यांनी टाळलं असेल तिथून रस्ता न्यायचं, जरा बाहेरून काढतायत. अशा प्रकारे आपण आता घाट पूर्णपणे उतरलोत मित्रांनो आणि इथे पोलीस चौकी असेल पुढे. सो आपण पोलीस चौकीच्या पुढे आलोत आणि आता साखरप्याच्या दरम्यान आलोत. रस्त्याची अवस्था बघा फक्त, अतिशय वाईट अवस्था आहे. अर्थात वर मला रस्ता दिसतोय, कदाचित तो पुढच्या एका आठवड्यात चालू पण होईल असं वाटतंय, पण इथे मात्र खूपच खड्डे आहेत खाली. जरी त्यांनी एक रूट चालू केला तरी अवघडच आहे इथून गाडी देणं. आणि इथे पण तुम्ही बघताय कामाची स्थिती सध्या. हे आपण आता अगदी साखरप्याच्या जवळ आलोत मित्रांनो. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मी साखरप्यापर्यंत व्लॉग करतो, त्याला कारण हेच आहे, हा रस्ता खूपच खराब आहे आणि पुढे पुढे आणखी खराब होतो, वेळ जास्ती लागतो. त्यामुळे आम्ही काय करतो हल्ली, आम्ही रत्नागिरीला जाताना साखरप्यातून सरळ जातो देवरुखला, जो मस्त रोड आहे, एकदम सुंदर रोड आहे. देवरुखवरून सरळ मग रत्नागिरीला जातो, तोही एकदम सुंदर रोड आहे, एशियन बँकेने बांधलेला रोड आहे. हे इथलं जुनं हायस्कूल आहे बघा, शाळा हायस्कूल, तर तो रोडही सुंदर स्थितीमध्ये आहे. ओके मित्रांनो, इथे बघा तुम्ही स्थिती बघताय ही कामाची, तर इथे मशिनरी दिसती आहे आणि इथे काम जोरात चालू आहे. पण हे सुद्धा 2 ते 3 आठवड्यानंतरच कदाचित पूर्ण होईल, त्याहीपेक्षा जास्ती वेळ लागेल, कारण वर आणखी डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण व्हायचं आहे. सो इथे भरपूर वेळ जाईल, कारण इथे आता जस्ट हे मधले जे ब्लॉक आहेत ते भरतायत. इथे बघा छोटे छोटे ओळ असतात, त्यांच्यासाठी वाट करून देण्यासाठी पण हे काम चालतं. ओके, अशा प्रकारे आपण आता साखरप्यामध्ये आलेलो आहोत. आणि साखरप्यामध्ये सध्याची स्थिती ही आहे की इथून खालून रोड चालू आहे, पण हा फार दिवस नाही राहणार आहे. कदाचित माझा व्हिडिओ येईपर्यंत वरचा रोड सुरू पण झालेला असेल, कारण दिसतोय मला वर रोड बऱ्यापैकी झाला आहे. थोडंसं काम बाकी आहे, पण अर्थात तोही रोड काही पक्का रोड नाही आहे, तो रोडसुद्धा अजूनही अपूर्णच आहे. सो फार काही पॉझिटिव्ह नाही आहे सध्या. हां, पण कामाची गती आहे, काम चालू आहे, लवकरच पूर्ण होईल अशी आपल्याला अपेक्षा करता येईल. लवकर म्हणजे वर्षभर तरी लागेलच एकंदरीत आताचा स्पीड बघितला तर. अर्थात मुंबई गोवासारखी स्थिती व्हायला नको. मुंबई गोवासारखी स्थिती म्हणजे काय, सुरुवातीला त्याही कामाला वेग होता. तुम्ही सुरुवातीच्या काळात जर गेला असाल ना सिंधुदुर्गमध्ये कधी रत्नागिरीतून, तर आपली अपेक्षा होती की 21पर्यंत काम पूर्ण झालं पाहिजे, आणि ते झालंही सिंधुदुर्गमध्ये 2020पर्यंत बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं. पण रत्नागिरीतलं अधुरं राहिलं आणि त्यामुळे सगळ्याच कामाचा जो पुढे जो तुम्ही बघाल रायगडपर्यंत सगळीकडेच प्रॉब्लेम झाले. आता ही स्थिती या हायवेची व्हायला नको अशी आपण फक्त अपेक्षा करूया. हा हायवे जो आहे तो लवकरात लवकर नियोजित वेळेत होऊ दे. सगळ्या कोणीही कॉन्ट्रॅक्टर पळू दे नको, आणि सरकारने पण याच्यावर लक्ष ठेवू दे, एवढी आपण अपेक्षा करू शकतो. बाकी आता वरचा रोड नक्कीच 2 आठवड्यामध्ये सुरू होऊन जाईल. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर प्रवास केला तर तुम्हाला तो वरचा रोड मिळेल. अर्थात तोही गडबडीत आहे, तो काही पूर्ण झालेला नाही आहे, पण तात्पुरता सुरू करतील. ओके, सो आपण साखरप्यामध्ये पोहोचलो आणि हे हॉटेल दिसतं आहे, हे 200% पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये खाली जाणार आहे, कारण इथे मागे भर घालत आहेत. सो भर घालत घालत या पुतळ्यापर्यंत येतील आणि हे हॉटेल खाली जाईल. आणि आता आपण चाललोच साखरप्याकडे, देवरुखकडे, साखरप्यातून देवरुखकडे. आणि त्याचं कारण असं आहे की पुढचा रस्ता खूप खराब आहे, आणि तो मागचा अनुभव माझा जर बघितला तर तिथून जाण्यापेक्षा हा रोड बरा पडतो. मग आम्ही करतो काय, इथून जातो देवरुखला आणि देवरुखातून अगदी तो एशियन हायवे जो आहे त्याने रत्नागिरीला. सो मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा. लवकरच मी अजून एक अपडेट देईन थोडं पालीच्या दरम्यानचं, तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका, आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.